म्हणतो मला घोडा लावतो पण मी खरं बोलतो. असा माणूस राहिला नाही त्यानं मला घोडा लावला नाही. पण मी वेगळा विचाराचा माणूस, व्यक्ती मरू द्या धर्म टिकू द्या. एकमेकाची लाल करून धर्म खाली कांड राहण्यापेक्षा मेलून धर्म टिकवण्याला काय वाईट, काय वाईट. आणि अर्धा तास आईवर बोलायचं आणि ऐकायला ह्या यांची ना अकलीची गाठ नाही. याने लगेच म्हणायचं बया काय आईची माहिती सांगितली बाई, माझ्या खळखळा डोळ्यात पाणी आलं ग बाई, खरंच बाई बाबा असावा तर. माझ्या पप्प्याच्या बापानं मला 3 वेळा उचलून आपटलं पण मी रडले नाही बाई. पण बाबाच्या कीर्तनात तसा तुझ्या डोक्यात फरक झाला बाई. अगं बाई त्यानं दुसऱ्याची आई सांगितली, त्याची आई नाही सांगितली. त्याची आई त्यानं 3 वेळा लाईट बंद करून हाणली, तुला काय माहिती. आईन कहाचा बाप आलाय महाराज ही साखली ते पुढाऱ्यांच्या भाषणासारखं. भविष्यात आपल्याला बरीच कामं करायची, आज अडचण काय. तो शब्द फिटत झालाय. भविष्य येणार कवा तर आपण राहत नाही. हे फक्त लोक नादी लावायचं काम चाललंय. महाराज समाजाला कोणीतरी खरं बोललं पाहिजे. महाराज म्हणले भले रागे होते, कीर्तन म्हटलं 70 लोकांनी मला शिव्या दिल्या तरी चालतील, पण 30 जणांना सत्य ऐकण्याची गरज आहे. तर मग 100 जणांच्या शिव्या खाण्याने काय फरक पडला. 70 जण जर 30 जणांचं कल्याणच होत असेल तर 70 जणांच्या शिव्या खायला काय हरकत. आज लोकांना खरं चालतच नाही. फक्त माझी लाल करा, अशी नाही झाली तर क्लिपांनी करा. आमच्या गायक वादक महाराज मंडळीला 2 महिने बोंबलत होतो मी कीर्तनात, तुम्ही क्लिपांचा नाद कमी करा, तुमच्या गोत्यात येईल. ते मला म्हणले तुझ्या डोक्यात फरक झाला. 2-4 जण तर म्हणले आमची प्रसिद्धी त्याला पावत नाही. कोणला? मला. आता मला प्रसिद्धी पावत नाही, माझ्या बरोबरचा पोहा तरी जिवंत राहिला. अरे बावला ठेव, मला 28 वर्ष झाली बाबा झाल्याला. माहित किती कीर्तन 3 जन्मात कोणाला होणार नाही. नाही मी सहज 90चा महिना काढतो. सहज हा महिना तर 96 आहे. हनुमान जयंती रामनवमी 4 काढतो. 90ला दगडावर आपटा घ्यावा नाही. 3 तर कसे आहेत रोज. आणि मला जळायचं नाही. एक सांगा, संप्रदाय मानाने उभा राहत नाही, संप्रदाय त्यागाने उभा राहतो. या महाराज लोकांना, ह्या गायक वादकांना, पेटीवाल्यांना, भजनाला बोंबलत होतो मी 2 महिने. अरे क्लिपांचा नाद कमी करा. त्याला ऊत आला होता. ऊत कशी चिरली मागच्या आठवड्यात. मग बोंबलत होतो क्लिपा टाकू नका. पण ह्या नालायकांना किडा आलाय. मी खरपुडीला येत आहे, काल येतो झग माराय तू. यांनी लगेच क्लिप टाकायची, मी खरपुडीला येत आहे, तिथे माझी सेवा आहे. सेवा काल येतो झक मारायला आणि लोकांना बोलायचं तुम्ही या कीर्तनाला. काल आपल्या भोकांडी बसायला. काही झालं का क्लिप, पण काही झालं का क्लिप. शिडीला बकरू झालं का क्लिप. कोणचा पुत्र्या संघ फोटो, कोणचा पुत्रीचा मुका घेताना फोटो, कोणचा बोकड्या संघ फोटो, त्यांच्या वा मारताना फोटो, का चपात्या काढताना फोटो. काय पावल्याचा बाजार झाला सगळा. मोठ्या माणसांनी विकिली, पडली क्लिप. शिडीला बकरू झालं क्लिप. बोकडे इकणे आहे. आता शिळगावर राहिले बोकडे ठोक काय करतात. क्लिप चपात्या करताना क्लिप, यांची वा मारताना क्लिप. आणि पुरी डबा लाजाच वाढला. लाजा व्हॉट्सअप फेसबुकात पुरी लावून धरले बावळाच्या सारखं. नदवीत घाली ती, हिंदी गाण्याचं कडवं लावी ती, लिपस्टिक लावी ती, इथल्या पट्टीत चमकी भरली ती, जीन पॅन्ट घाली ती, टी शर्ट घाली ती, पिस्तूल हातात घेतली. पुरीला काय नव्हते ते म्हातारे लागले एडवणी करायला. म्हातारा बी म्हातारी बागला धरीत आहे. गेले ते दिवस राहिले त्या आठवणी. अरे मग दुसरी कर म्हातारी असं एडवणी आलं. बावल्याचा बाजार नाही तर हा विनोद नाही. एक दिवस ह्या क्लिपा डोक्यात आणणार. राजकारणी लोकांना सांगून देतो, सरपंच बिरपंच ज्याच्याचा मोबाईल
ज्याचा मोबाईल बंद आहे त्याच्याशीच बोलत जा. लोक नालायक झालेत, बारीक कॅमेरे धारामीकडं काम दाखवल्याशिवाय राहत नाही. आणि क्लिपा टाकणाऱ्यांना इन्कम आहे, त्यांना दुसऱ्याच्या इज्जतीचं काही घेणं नाही. आणि चांगली चांगली राजकारणी माणसं या क्लिपावाल्यांनी संपवली. यांना सावलीला उभं करीत जाऊ नका. ही नालायक आवला ते महाराज. आता आपण तळतळीने बोललो ना, ते अशी क्लिप नाही टाकीत. इंद्रियकरांनी धर्माच्या भावना दुखवल्या, त्यांच्यावर येऊ म्हणजे ठोका आमच्या. आणि यांना समाजातलं चांगलं दिसत नाही मला. हे नेहमी निगेटिव्ह विचार. तो त्यालाच केळं वाटले वाढदिवसाला, त्याला केळं केळं केळं. पण ईळ भरपट्टी चालली ती विला, खरे वाटप खरे वाटप, त्यालाच केळं. त्याच्यातले 11 कार्यकर्त्यांनी खाली 2च केळं नाही. पण ईळ भरपट्टी तिलाच रागा वाटल्या, उपदार वसले वाटप. आणि रागा भिकारीने वडून नेले. तो पुढे चाललोय आम्ही, पुढे चाललोय. संपली माणसं. सरळ बसायला आणाले पोरं पटकन. बैठे बैठे सावधान. सावधान म्हणजे मांड्यावली. तू याला काय माहिती सावधान आणि विश्राम. 3 वर्ष झाले सावधान नाही, विश्राम नाही, डायरेक्ट पसराम. तिसरीला कोण आहे तुमच्यात? तिसरीला वर्गात बंद. चौथीला कोण आहे? तिसरीला कोण आहे तुमच्यात? तो एक उभा आहे. हा बस गाडी. हा डायरेक्ट तिसरीला गेलाय, शाळेतच गेला नाही. आणि हातात 30 तारखेला चौथीला जाणारा डायरेक्ट. आणि हा डॉक्टर वाला. माणसं उभ्यानं म्हणतील ना. समाजानं अजून विचार केला नाही मला. बऱ्याच नाही 90% लोकांना आनंद झाला का माझा मुलगा 10वीला गेला, माझा मुलगा 12वीला गेला. तुम्ही अभ्यास नाही केला. हा तुम्ही वर्तमान काळाचा विचार केलाय. भविष्याचं काय? भविष्य संपलं. उद्या जर कंपन्यांनी JR काढला की ऑनलाईन परीक्षा देणाऱ्यांना नोकरी नाही, तर तुमच्या 3 पिढ्या साड्या संपल्या. विचारच नाही. आणि असं कंपन्या काढू सुद्धा शकतात. मी 10 वर्षापूर्वी कीर्तनात बोलत होतो मजूर गाडी होईल. आला. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो मजूर बागायतदाराला याच्यानं पैसे दिले. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो मजुराच्या गाड्या लावायला बांधाच्या कोपऱ्यावर जागा ठेवावं लागेल. वेळ आली. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो मजूर बागायतदाराची खरेदी घेतली. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो बायको करता बायको मिळणार नाही. बायको नात नाही करायचं. ज्यांचे लग्न राहिले त्यांनी तिथंच थांबून घ्यायचं, वळवळच करायचं. त्यांनी आता असेच झोपायच्या खोलीत एखाद्या नटनटीचा फोटो ठेवायचा. बायको रेंज गेली, काहींची रेंज, काहींचा तर डिस्प्लेच गेला, चित्रच दिसत. उलट लग्न जमवणाऱ्या दलालांनी स्लॅब टाकले. नाही बोलून देत नाही ते. 50,000 50,000. सोमवारी लग्न झालं, मंगळवारी खंडोबा झाला, बुधवारीची नवरी गेली. आज नाही माहिती त्या पहिल्या नवऱ्याच्या घरी गेली. पाहत का काय याला विचारलं काय झालं? नशिबाचा भाऊ मला. आणि मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो कीर्तनात असा काय की माणसं माणसाच्या जवळ राहणार नाही. आला असा काळ पाहिलाय बसलेल्या माणसा. पण असा काळ 1.5 वर्षापूर्वी असा काळ पाहिला आपण परत की एका गावानं 50 अंत्यविधी पाहिल्या. 50 ते बी 2 महिन्यात. 40% प्रेत वरीत नेल्यात. आणि 40% प्रेत कधी जळाले माहीत सुद्धा. बापाच्या अंत्यविधीला मुलगा नाही,
मुलाच्या अंत्यविधीला बाप नाही, बायकोच्या अंत्यविधीला नवरा नाही, आणि मुलीला बाप केला हे सुद्धा माहित नाही. हो, आणि कोरोना झालेल्या माणसाला गावातल्या लोकांनी इतक्या वाईट वागणूक दिल्या महाराज. फक्त खरं पाणी बोलायचं नाही तर कोरोना झालेल्या माणसाच्या गाईचं दूध लोकांनी डेअरीला घेतलं नाही महाराज. दूध फक्त भारी कपडे घालायचे, माईक हातात आला का धर्माच्या भाषा आणायच्या. गाईला कोरोना झाला, गाईला झाला कोरोना. त्याचं दूध गाईनं डेअरीला घेतलं नाही, त्याला पेट दिला नाही. पेट खोटे खोटे खोटे. अरे त्याला किराणा दिला नाही, त्याच्या वट्यावर जायचं नाही, त्याच्याशी कुणी बोलायचं नाही. अरे नवरा बायको दोघं पॉझिटिव्ह निघले तर त्याचा बैल खुट्यावर पीठ पाण्याचा मेला सोडलं नाही. आणि लोकांनी फक्त समाजला दिलावायचा. 80% प्रेतांचं पिंडदान झालं नाही महाराज. पिंडदान आणि 13व्याला ताट मांडले महिला मंडळ. 13व्याला महिलांनी स्वयंपाक केला महिला मंडळ आणि 13 ताट मांडले. बिचारीच्या घरात तर काही सगळे पदार्थ नव्हतेच, कुठून तरी उसणं पासणं करावं लागलं. पण नको पाप नको कोप म्हणून तिने 13 पदार्थ ताटात मांडले. महाराज बापाच्या 13व्याला पोरगा जेवला नाही असे कीर्तनात बसले. आता माझ्या पुढं मी नावा सगळं सांगाल ध्यानात ठेवा. आपलं काम थोडं वेगळं आहे. आणि तुम्ही लोकांना धर्म शिकवता. तुम्ही शिकवता धर्म. बापाचा कोरोना बुंदीत आणता, बापाचा कोरोना मटकीत आणता, बापाचा कोरोना घुगरीत आणता का? जन्माला त्या बापाच्या 10व्याला आई जेवली नाही मुलगी, आणि ती मुलगी उद्या जर शिक्षिका असली तू काय शिकवशील मुलाला? धर्मशाळा उघडल्या काय तू शिकवते धर्म? तुम्ही शिकवला धर्म? कोणती बाई कीर्तनात बसलेली तिने 3 वर्षे पोरं घरी येते. कोणत्या बाईनं मुलाला पसायदान शिकवलं? तिला म्हणतो बॉटवर कर बॉटवर, मी सत्कार करतो तुझा, कर बॉटवर. जाऊ दे आजचं पाकिट देतो तुला, कर बॉटवर. एक निघाली बाकीच्या पुढे युद्धावर आहे रायफल घेऊन. आणि 3 वर्षामध्ये पोराला तुम्ही पसायदान शिकवलं नाही. तुम्ही लोकांना सांगता जिजाबाईनं शिवाजी घडवला. तुम्ही सांगता का काय शिकवलंय ना तुम्ही? पिढी संपली करायली बोला. मग 16चा पोरगा बलात्कार का करतो? 17चा पोरगा खून का करतो? 18चा पोरगा दरोडा का टाकतो? त्याला भजन नाही. काय मध्ये 16चा पोरगा बलात्कार करतो म्हणजे काय? 17चा पोरगा खून करतो म्हणजे काय? 18, 12, 13, 14 वर्षाची पोरं रात्री 1:30 वाजेपर्यंत धाब्यावर हिंडतात. पोलिसांना जर पकडलं तर त्याच्या खालीत काय सापडतं तुम्हाला? कटवणी. त्याच्या खाली सापडतं निधी पावडर, त्याच्या खाली सापडतं नायलॉनची दोरी, त्याच्या खाली सापडतो गावठी कट्टा, आणि त्याच्या खाली सापडते सुरी. 18 वर्षाचा 18 न्यायालयाने जर विचार केला तर 18 वर्षाचा पोरगा बाल गुन्हेगार होतो म्हणून आरोपी सोडून द्यावा लागतो. ही वेळ आज आली. मला चुकीचं आहे का? मला घोडा लावा, फक्त खोटं आहे का सांगा. मला परत कधी बोलू नका. आज न्यायालय जर अल्पवयीन मुलाला सोडत असेल, सोडते वय असल्यामुळे सोडणं साहजिकच आहे. पण अल्पवयातला मुलगा जर खुनापर्यंतच्या घरात जात असेल, याला जबाबदार सरकार नाही, याला आईवडील जबाबदार आहेत. तुमचं काय मत आहे? शिकवता नाही आलं आमच्या मुलाला पसायला ना? मला शिकवलं नाही, आम्हाला आरती शिकवता आली. 17 वर्षाची मुलगी आहे. 17 काय बारीक टोनगी नाही येते. 11वीला गेली. 17 वर्षाची मुलगी बारीक आहे का? बारीक आहे का? इथं 3रीच्या पोरीला सगळं कळत जाईल. आणि ही 11वीला गेली आणि ती पोरगी म्हणते त्या पोरानं मला फुस लावली. फुस तुला काय लावली? शब्द पाहिलं किती बाया लगे. काय लावली? फुस. आणि लग्नाचे तुमच्या गुन्ह्यावर शब्द आमिष. आम्ही दाखवलं, आम्ही दाखव, आम्ही दाखव.
तुला लाज नाही का? त्यानं दिलेले पैसे गोड लागतात, त्याच्या गाडीवर बोंबला धेडून थोबाड बांधून हिंडायला गोड लागतं, त्यानं केलेलं हॉटेलिंग गोड लागतं, त्याने फिरायला नेलेलं गोड लागतं. 9 ग्लास रस पिती तू घुसाला पाहिजे तुझा. आणि वरून म्हणती फुस लावली. अरे पोरानं टिंगल केल्या जर पुरीनं कान पाठ वाटत होतो पर्या कसाही होईल, पण पुरीच्या नादी लागायचा नाही. आज आमच्याकडे विचाराची लेवलच राहिली नाही. इंदुरीकर मरण ना महाराज, तेव्हा तुम्हाला आपली किंमत कळेल, तेव्हा नाही कळायची. तुम्हाला आता मला काय नाव ठेवायचं तेव्हा ठेवा, पण एक दिवस तुम्हाला हे पट्ट्याच्या आठवण येईल का हा काय म्हणत होता. जेव्हा 18 वर्षाचा पोऱ्याला जन्म ठेप होते तेव्हा त्याच्या आईनं दूध पाजल्याचं काय पिढी संपली का राहिली. 16-17 वर्षाची पोरगी पळून जाते म्हणजे काय, 18 वर्षाचा पोरगा खून करतो म्हणजे काय. अजून 5 वर्ष थांबा तुम्ही, तमाशा नावाची कला सुद्धा गावात येणार नाही. तमाशा ही कलाच 5 वर्षात संपून जाईल. का 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 तमाशात नाचणारी बाई हौस म्हणून नाचत नाही रे, तिच्या टीजवर पोटाच्या कलियेसाठी ती चाल मानते. आम्ही चांगल्या घराण्यातली माणसं 3ऱ्या गाण्याला तमाशाला खडे मारून शिट्ट्या मारून भांडणं करून तमाशे बंद करतोय. आम्ही गरीबांनी यांना 20-20 रुपये वर्गणी द्यायची, यांनी 1.5 लाखाचे तमाशे ठेवायचे आणि 3 गाण्यात गोंध्या. ही परिस्थिती आहे. तमाशा ही कला उष्णी नाहीये, ही तमाशा ही कला ओरिजिनल आहे. ओरिजिनल आहे. अरे तमाशात नाचणारी बाई 9 वारी साडी नेसते, पदर घेते, चापून चुपून पायात साळ बांधते फक्त टीजवर खळगे येण्यासाठी. आणि चित्रपटातली नटी आरकाले कपडे घालून डान्स करते. तुला कधी खरा मानला, कधी मारला खरा. ती बाई मारामारी करते कशातली, सिनेमातली. गाण्याला भोकस नाही. एक बाई 10 गाड्याला उचलून आपटते. तुम्ही कधी खडे आणले. आणि इथं फक्त नाचायचंय. तमाशातून कण गेला, तमाशातून गवळण गेली, तमाशातून वग गेलाय. फक्त तमाशा म्हणजे काय उरलं, ऑर्केस्ट्रा. फक्त काय उरलं, 3-4 गाणे झाले, वळून लावून आला, शिट्ट्या हल्ल्या, मोंडा झाला, तमाशा संपला. हे ज्या जिल्ह्यात कीर्तन करतो ना आपण, ते जगाच्या इतिहासात जगाच्या इतिहासात पुणे जिल्ह्यानं जे जगाला दिलंय ते शहरात कोणी दिलं नाही. पहिला ऐका नीट, पहिलं वैकुंठ धाम पुणे जिल्ह्याने दिलाय. पहिली संजीवन समाधी पुणे जिल्ह्याने दिली. एक नदी अशी दिली पुणे जिल्ह्याने का ती नदी गाथा बुडू शकली नाही. आणि 14च्या 14 टाळ करी तुकोबारायला पुणे जिल्ह्याने दिले. आणि वाघोली असं नाव दिलं का सगळ्यात जास्त कीर्तन तुकोबारायची वाघोली झाली. एवढंच नाही, वैकुंठावरून सुद्धा परत खाली येता येतंय हे सुद्धा पुणे जिल्ह्याने दाखवून दिलंय. हा नुसता संप्रदाय पुणे जिल्ह्याने दिला नाही, नुसता संप्रदाय दिला नाही. बाबू गेनू सारखे सुद्धा पुणे जिल्ह्याने दिले. हे तर काहीच नाही. स्वतः वग लिहून, वगाचं पात्र करून स्वतः गाणे लिहायचे आणि ते गाणे स्वतः गायचे. तो दत्ता माणिक सुद्धा पुणे जिल्ह्यात दिला. आणि आपण कुणीकडे तमाशात खडी माराय, हे जर जागेवर आणले नाही तर हे तुमचा गेम करणार. तुमचं काय मत आहे? तुम्हाला आता वाटतंय लय महाराज बोलतो, लोक लय वाईट बोलतात, लगेच क्लिपा टाकी द्या मग त्याने ताल सोडला हे त्याला. माझा तुम्हाला बोलण्याचा हेतू तुमच्या भावना दुखवण्याचा अजिबात नाही. तुमच्याशी मला काही घेणं नाही. मला काय तुमच्या वाटात उभं राहायचं नाही. तुम्ही माझं काही पाठण दाबणार आहे. माझं तुमचं काय नातं नाही का, मला तुमची पोर द्यायची नाही का, तुमची मला करायची नाही. माझा तुमचा काही संबंध नाही. फक्त मी तुमचाही तुम्हाला बोललं पाहिजे, तुम्ही आमचे नेम ऐकला पाहिजे. आपलं एवढंच नातं आहे. आपली माणसं वाया गेली, त्यांना बोललंच पाहिजे. आणि बोलणार आपलं आहे, तुम्ही थोडं तरी ऐकलंच पाहिजे.
काय मत आहे तुमचं? आणि आपल्या माणसाने जर आपल्या माणसाचं ऐकलं नाही तर आज संकट माणसांवर नाही, संकट धर्मावर आहेत. माणसावर संकट नाही, माणूस हे त्याचं रूपक झालंय, पण खरं उखडायचं काय तुमचं? म्हणून आजच्या भाऊपूर्ण श्रद्धांजलीला पहिलं वाक्य सांगतो, कधीच एकत्र येऊ नका, पण धर्मासाठी एकत्र आल्याशिवाय राहू नका. कधीच नाही. धर्माला राजकारण बाजूला ठेवा, धर्माला प्रतिष्ठा बाजूला ठेवा, पण धर्मासाठी एकत्र या. आज तुम्ही एकत्र राहिले नाही तर 10 वर्षांनी धर्मही राहत नाही. तुमचं काय मत आहे? आणि ही वेळ, ही पिढी संपेल पिढी आहे. तुम्हाला प्रयोग दाखवतो यांचा. सरळ बसा बेटा आणि जोरात बोलायचं. बेटा एवढी टोळी बोलेल, सगळ्या बचत गटाच्या बाया बिया सगळे नीट ऐका. आता शाळा सुरू झाली, आवाज कमी येतोय. शाळा सुरू झाली, ती बाटली ठेवून दे खाली. आतापासूनच बाटली का? शाळा सुरू झाली, कमी येतोय आवाज. शाळा सुरू झाली, क्लास सुरू झाले. हो, ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही लाईन संगत कशी काय होती? आता क्लास ऑनलाईन आहे का ऑफलाईन आहे? ऑफलाईन. याच्या अगोदर क्लास कसे होते? ऑनलाईन. खोटं बोलायचं. आता कीर्तनावर बसले तुम्ही, खोटं बोलायचं. आवाज कमी येतोय, खोटं बोलायचं. ऑनलाईन क्लास चालू असताना तुम्ही शिक्षक डिलीट करून गेम खेळत होते. गोष्ट खरी का खोटी? खरी. खरे. तुम्ही ऑनलाईन बोलू दे त्याला, तो दाबून धरतो. ऑनलाईन क्लास चालू असताना तुम्ही शिक्षक डिलीट करून गाणे ऐकत होते. गोष्ट खरी का खोटी? खरी. तुम्ही ऑनलाईनला अभ्यास केला, कमी येतोय आवाज. अभ्यास केला नाही, पण तुम्हाला नाद लागलाय. कशाचा? मोबाईलचा. करेक्ट. जोरात बोला, सगळ्यांना ऐकू जाऊ द्या. तुम्ही मोबाईल शिवाय जगू शकाल? या आता त्याच्या पुढचं ऐका, डोकं बंद होईल तुमचं. हात मोकळे सोड, फ्रेश बसा. आणि काय जोरात बोलायचं. मोबाईल मुळे काय काय झालं मला ऐकायला कमी. डोळे गेले. जोरात बोला. डोळे, कंबर गेली, मेंदू गेला. झोप, झोप उडाली. उडाली नाही, झोप उडाली. झोप येत. जोरात बोला. झोप येत नाही. झोप यावं म्हणून क्वार्टर सुरू झाली. जरा जोरात बोला. क्वार्टरला काय काय लागतं? पाणी, अजून साखना, अजून ग्लास, अजून शेंगदाणे, अजून स्प्राईट. अरे वा. अजून पैसा. करेक्ट. जोरात बोला. पैसे मिळव म्हणून क्वार्टर सुरू झाली. पैसे मिळव म्हणून चोरी सुरू झाली. चोरी करून भारी मोबाईल. जोरात घ्या. जोरात बोला. घेतला. गेम सुरू. 2-3 गेमचे नाव सांगा पटकन. फ्री फायर, पबजी, कॅरम. करेक्ट. आणि गेम घेता घेता ऍप सापडला आणि ऍप वर कुस्ती झाली. कुणाशी? पोरीशी. करेक्ट. जोरात बोला. पोरगी आपण पाहेल. आवाज कमी होतोय. पोरगी आपण पाहेल नाही, तिनं आपल्याला पाहिलं नाही, पण कधी का आम्हाला? करेक्ट. आता एक नवीन गेम आला ह्या आठवड्यात. कोणता रे ते? क्लिप. पुष्पा. ते पाय फिरी त्यांनी चप्पल काढली तर काय रे? पुष्पा. झुकेगा नाही. आवाज कर. उभा राह, उभा राह, उभा राह, उभा राह. मी आहे घाबरून. हे काय रे? झुकेगा नाही. मला आता मरण यावं, तुमच्या पोटी जन्माला यावं. आणि लोक म्हणते इंद्रिकर काही बोलत. मी फक्त खरं बोलतो. आता हे शास्त्रज्ञ होती, हे तुम्हाला लाईट बंद करून आणणार. हा तुमचा मरणोत्तर पुरस्कार. आणि यांच्यासाठी आपण लबाड्या करतोय. चला पुढं.
प्रेम वाढलं. ती पोरगा कामातून जोरात बोला. तिने याला पाहिलं नाही, यानं तिला पाहिलं नाही, पण कधी कामाला तिनं ओळखला हा कामातून. तिने याचा ATM मोकळा, हा भिकारी. तिला घेऊन पळून, तिला पहिले प्रियकराचा फोन आला, याला लोड आला, यानं तिच्या ठेवून दिली. ती निघून हा मोकार प्याला जाग्यावर प्याला आणि त्याच्या डाव्याला इंद्रिकचं प्रवचन ठेवलं. काय वांग सांगू का डाव्या. या परिवाराच्या भावपूर्ण श्रद्धांजलीला पहिलं वाक्य, मुलांना विज्ञानाबरोबर अध्यात्म दिलंच पाहिजे. याच्यावर तुमचं काय. आता शाळा उघडल्यावर पुढारी लोक नीट ऐका. सरपंच विरपंच सगळे सदस्य फिदस्य गावातल्या गुरुजींना विनंती केली पाहिजे. आणि शाळेच्या फळ्यावर शाळा उघडल्यानंतर पहिल्या दिवसापासून हरिपाठातले अभंग नोटीस बोर्डवर लिहिले पाहिजे आणि ते मुलांनी वहीत लिहून घेतले पाहिजे. तुम्ही सुविचार लिहिता, नेहमी खरे बोलावे. कोण बोलतं? आजच्या मुलाला अध्यात्माची गरजच आहे. ह्या रांगेत हे पोरं उभे ना, या रांगेत हे पोरं उभे ना, हे महाराज नाही होत्या, गायक नाही होत्या, वादक नाही होत्या, पण हे चोर होणार नाहीत. हे गायक नाही होते, कीर्तनकारी काय. कोणी उठणं कीर्तन करी बाबा पेंडे, कोणी उठायचं गायन करे बाबा. हे थोडा वेळ आपलं नवीन नवीन चालत आहे. ती काही टिकत असं काय. नवीन नवीन कीर्तनकार झाला का कीर्तनकाराला सध्या क्लिपाचा नाही नाद लागेल. आता तर मी आता कीर्तनकाराची क्लिप वाचली, 2च तारखा खाली घाई करा. तुम्हाला लाजा वाटू द्या. रामकथा ठेवा, रामकथा ठेवा, भागवत कथा ठेवा. 3-3 लाख रुपये खर्च करायचा. त्या ठकाराच्या मागे जी पोरं येते काय काय शिवका काय शिंतर का फिंतर काय वाजते ती काय ती टोप्या सुद्धा घालीत नाही पट्टी. जरा कार्यक्रम थोडे यांच्याकडे जरा नीट पहा आणि टोपी सक्तीची करा. काय म्हणते तुमचं दोघांना राग येतो. जीन पॅन्ट घालायची आणि रामकथेला बसायचं. तुमच्या बापानं कथा सांगितली होती का जीन पॅन्ट घालून? वाजी ते काय म्हणते त्याला ती केशव ती गोष्ट चालली ती 8 घंटा काय आहे मोर आपण गाव पाहिजे आपल्याला टाळच जमला फक्त 8 घंटा. आणि त्याने जीन पॅन्ट घालायची, कथाकारानं पायजामा तरी घातला पाहिजे, पाठीमागचे टोपी घातली पाहिजे, नेहरू शर्ट घातला पाहिजे. एक वाक्य सांगा, आपण वारकरी संप्रदायाची माणसं नाही आहेत, आपण विश्व वारकरी संप्रदायाची. आपला संप्रदाय मर्यादित नाहीये, आपला संप्रदाय विश्व आहे. आणि आपल्या कोण त्यांना वागण्याची पद्धत चुकीची आहे. काय म्हणते लांब लांब केस वाढवायचे, काय राधे राधे, काय कृष्ण कृष्ण चाललंय, काय टोपी नाही डोक्यात, केस लांब, विचारायचं नाही, गाणी चालली राधा राधा कृष्ण कृष्ण असा भावडेपणा चालतो. परमार्थ काय संप्रदाय गप्पा मारून उभा नाही राहिला, संप्रदाय त्यागाने उभा राहिला. आता काय त्याग? आता हे गायक वादक आपण सप्त्याला बोलतो, ही काकडे सगळं बोलावं. गेली चांगली चांगली माणसं संप्रदायातून महाराज गेली, पुन्हा होणे नाही. 1 वर्ष नाही झाला, अजून 8 दिवस बाकी. बाबा महाराज इंगळे गेले, साली गेल्या, बोधे बाबा गेले, भजन गेलं, निवृत्ती महाराज वक्ते गेला, धर्मावर बोलणारी माणसं मिली. आता जे राहिले आमच्यासारखे भामटे ते सगळे शालपाट. आता कोण बोलत आहे? आता कोण बोलत? आणि क्लिपावाले कशी बोलून देतील? इथून पुढे धर्मावर बोलायचं नाही, इथून पुढे कीर्तनकारांनी बोलायचं नाही, फक्त फोटो क्लिप पडली. कुठे गेलो आम्ही? संपली माणसं. म्हणून तुम्हाला बोध नावाचा मुलगा झाला पाहिजे. इथं आपण 35 मिनिटापूर्वी होतो. माया नावाची म्हातारी आणि ज्ञानोबारायला मुलगा झाली 4. इथं आपण 35 मिनिटापूर्वी होतो. यातला एक मुलगा आहे पवित्र जीव
आजच्या माणसाला विज्ञानाबरोबर अध्यात्म केलं पाहिजे. मग या मातेंना त्यांना श्रद्धांजली वाहताना सुरुवात जरा महाराज बिराज मंडळी नीट ऐका. नदीवर प्रवचन करणारे उगाच नदीवर लोक नादी लावत बसू नका. आणि भाषण करणारे नदीवर बोलणारे पुढारी लोक नीट ऐका. जरा दहावीची भाषण टाळीचा. तुम्हाला वाटतं आम्हाला लोक मानित्या, चुकीचं आहे. इतके वाईट बोलतात खाली बसलेले लोक. मी तुमचा म्हणून तुम्हाला सांगतो, तुमच्या तोंडावर कोणी डेअरिंग करीत नाही तर कचाकच खाली घोडे लाविता, कचाकच. याचं कारण तुम्हाला सांगतो. तुम्हाला वाटतं वा मंडळी लोक मानिता, लोकांना काही घेणं नाही. काय घेणे? आता समजा कीर्तन संपल्या आज मी मेलो, मला नाही आज मेलो. माझ्या अंत्यविधीला समजा 50,000 लोक आले, मला फायदा काय? मी उलथून जाणार, मग ते मला जाळायला येणार आहे का उठवायला येणार आहे? आपल्याकडे दशक्रियाला लोक काय येतात? आपला समाज समाजप्रिय आहे, नाटे होते. आणि 10व्याला एकच विधी महत्वाचा असतो, पिंडदान. आणि त्या पिंडदाना विधीसाठी लोक एकत्र येतात. आणि कावळा शिवला की विधी संपतो. आपण नेमकं काय करतो? कावळा संपला का भाषण सुरू. एखाद्या माणसानं भाषण करावं, सगळ्यांचा नामोल्लेख करावा आणि एवढ्याचे आभार मानावा आणि कार्यक्रम संपवावा. मी तुमचं काय मत आहे? फार लोक उठूनही जातात, घोडे लावितात, वाईटही बोलतात. पण आपले सगळे लफडे ऐकणार ना माहीत. आणि माईकवाल्याने सांगायचं बा 2च मिनिटं बोला, 2च मिनिटं बोला. 10वा का घालायचा त्याचं उत्तर ऐका. 10व्याला भाषण करे सोमवारी मरण पवित्र नाही आहे, एकादशीला मरण पवित्र नाही, अशा काही कामांना गाणी जाऊ. माळकरी मिळाला म्हणजे काही पवित्र होता. आता मी माळकरी पोपटावानी बोलतो, मराठी टायमाला अंडे मागू शकतो, त्याचं काय सांगितलं? तुम्ही असे काही टापा हाणायला लागले नदीवर. सोमवारी मरण पवित्र नाही, एकादशीला मरण पवित्र नाही, खाते फोडून मरण पवित्र नाही, भजन करीत मरण पवित्र आहे. 3 मुली म्हातारी मरायला लागली. 2 पोरी भेटून गेल्या, एक मुलगी भेटायची राहिली. म्हातारी फार शिवावर आली, जवळजवळ मिटलंच होतं तिचं. आणि मरताना तरी महिला मंडळ म्हाताऱ्या माणसाला तरी बिन पाण्याचं दूध द्यायचा. काय देता तुम्ही त्या दुधात? पाणी काहीच वाटत नाही, वाटत नाही काय नाही वाटत. आणि 2-3 वेळा तिच्या पायथ्याला बसेल, 2-4 तिच्या डोक्या बसेल. आणि दरवाजा उघडा, स्वतः ती सीप घेत होती दुधाची. लहानी पोरगी आली तिची आणि तिनं पाहिलं दरवाजा उघडा, म्हातारी बसलेली. तिनं अशी आंघोळी ठोकली, ही वाळली मोठं. लोकांना वाटलं म्हातारी मेली. म्हातारीनं कापक्या डोळे उघडले आणि तिच्या पाहिलं म्हातारी मेली. आणि पोरगी काय म्हणली माहिती का? इतका माझ्याचा माझ्यावर शिव, मला डोळे भरून पाहिलं म्हातारी, इतकी तू दरिद्री. तुला घरात आल्या म्हातारी घातली. काही लोक म्हणतात त्यानं काशी केली. काशीचा नियम असा आहे, काशीला गेल्यावर जिवंत गावात यायचं नसतं, काशीतच मरायचं असतं, असा नियम येतो. त्याला 12 वेळा मोक्ष देऊन उदार होय केर काशी. तुम्ही उद्या काही म्हणायला लागले, उत्तर ऐका. माणसाचा मृत्यू दिवसा झालेला असावा. आठी ऐका. माणसाचा मृत्यू दिवसा झालेला असावा, मरायला शुक्ल पक्ष असावं, मरायला उत्तरायण असावं. आता कोणता आहे नाही? उत्तरायण 21 जून पर्यंत दिवसा झालेला असावा, शुक्ल पक्ष असावं, उत्तरायण असावं, जठराग्नी प्रदीप्त असावा. मरताने अन्न पाण्याचा त्याग करू नये, शरीराचं तापमान समान असावं. आणि शेवटच्या आटे मरायची 6वी, माणसाचे इंद्रिय ठणठणीत असावा. याला सिजर होऊ नये, याला बायपास होऊ नये, याला एंजिओप्लास्टी होऊ नये, याला लोखंडी सळई घालायची पाळी येऊ नये. आणि पाया पडतो तुमच्या शरीर यमाच्या ताब्यात जावा, पण डॉक्टरच्या ताब्यात जाऊ नये. हे असं गेलं तरी
पण याला सवय नको. आणि आता माणसाचे अपघात होण्याला 3च कारण आहे. 1 दारू, 2 स्पीड आणि 3 मोबाईल. मोटारसायकल प्रवास करणाऱ्या मंडळीच्या पाया पडतो, मोबाईल बंद ठेवून प्रवास करा. हेल्मेटच्या आतमध्ये वायर आहे. आणि तुम्ही म्हणाले वाचायचं कुठं? अध्याय नंबर 8 श्लोक नंबर 24 त्याच्यावरच्या ओव्या. घरी गेल्यावर उसका. आता माणूस मेला, महिला मंडळ म्हातारी मेली, रडतात लोक, त्याला कारण माया. पण म्हातारीला पाहुण्याने जेवढ्या साड्या आणल्या ते तुम्ही संघ देत असता, देत नका वाच बसून. एकच साडी द्यायची, बाकी त्या साड्या प्लास्टिकच्या पिशवीत भरा आणि गरीबाच्या बाईला देऊन टाका. गरीबाची बाई ती साडी नेसेल तेव्हा हसेल, तेव्हा रुक्मिणी हसेल. आणि तुम्ही सासूची काय सेवा करेली हे शेजारच्या पाजारच्यांना सगळ्यांना माहिती आहे. तेव्हा तुम्ही एवढं धार्मिक. आणि आता लोक फक्त अवसान आणतात महाराज. आता हे प्रेम बिम काही नाही, फक्त अवसाने. बाप मेल्यावर बहिणीने खाते फोडायला जेवढे भाऊशान केले तेवढे यमानं केले नसते. यमानं तुम्हाला बायपासला अनुभव आलाय? तुमचा हायवे झाला तेव्हा अनुभव आला तुम्हाला? बहीण आता एवढे बसलेत ना, याच्यात 20 जणी अशा माझ्याकडे बसेल. आता त्या भावाशी बोलत नाही असे इथं बसले. मी नाव सगळं सांगल आपलं सांगायला झगमारी ती ओवळी ते भाऊ काम त्याची दुनिया. भाऊ पाया पडतोय, बाई सही कर ग, सही कर ग बाई, सही थांब थांब, त्याला विचारू दे. त्याला म्हणजे त्याला ऐकीचा. आणि तो म्हणतो लावून धर लाख मिळतील. पहिलं काय बापटेची दुनिया. मेल्यावर म्हातारी त्या साड्या नदीत टाकायच्या नाही. सगळे राजकर्ते नीट ऐका पुढारी लोक. मेलेल्या माणसाचे कपडे गोधड्या नदीत टाकायच्या नाही, उशा टाकायच्या नाही. चांगल्या असल्या तर वापरायला ठेवा आणि खराब असल्या तर पेटून द्या. नदीत गोधड्या टाकीत का म्हातारीच्या तू? मग 2-4 मणी टाक सोन्याची. टाकी का कानातला? टाकी का टाकी. आणि सगळे लोकांना सांगतो, पर्यावरणावर भाषण करू नका, नद्या स्वच्छ ठेवा. नद्या ह्या तीर्थ झाल्यात. आज आपल्या नद्यांमध्ये पायच देवत नाही. नदीच्या बाबतीत पूर्ण मंडळी दुर्लक्षित आहे. दुर्लक्षित. आंघोळ करवत नाही, पाणी उडत नाही. मेलेल्या माणसाची राख नदीत टाकू नका, मेलेल्या माणसाच्या गोधड्या नदीत टाकू नका. आणि 1-2 महिन्यातून थोडे पैसे जातील ग्रामपंचायतीतले, पण नदीचा परिसर स्वच्छ ठेवणं काळाची गरज आहे. याच्यावर तुमचं काय मत आहे? एक दिवस तुम्हाला आता माझा राग येईल, पण पर्यावरणाचा इतका मोठा धोका बसेल तुम्हाला, तेव्हा तुम्हाला कळेल. रोगाची उत्पत्तीच त्याच्यामुळे होते. तुमचं काय मत आहे? म्हणजे या मातेला श्रद्धांजली तुम्ही आणात ना, नाही तरी संसार स्वर्गात काय हे मी तुम्हाला सांगितलं असतं, अजून मी गेलो नाही. तुम्हाला एक वाक्य सांगा, हसत हसत जगणे हे स्वर्ग आहे, भजन करीत मरणे हे वैकुंठ आहे, आणि अखंड नामात तल्ली न राहता तडफडून मरणं हा नरक आहे. मग या मातीला भाऊ श्रद्धांजली वाहताना मला खुणवायचं का नाही? तुम्हाला बसायचं कवर आहे? जेवायच नाही का? तुम्ही आलात मुलगा
बनवली मला की तोड नाही. हे कौतुकच करावं, एवढा मोठा संपदा दिला. आणि हा सोहळा केल्यावर वाईट स्वर्गातून आशीर्वाद आई वडील का देणार नाही आणि यांना काहीच कमी पडणार नाही. बापाच्या दहाव्याचे नायाचे पैसे बुडवणारी माणसं आहेत. लोक फक्त तुम्हाला बाहेर भारी दिसतात, नाही तर अजून 5 आता या बिचाऱ्याने एवढं मोठं पुण्यस्मरण केलंय, नाही तर आता श्राद्ध बिराद्ध बंद होणार आहेत. आता लग्न शॉर्टकट आलंय, आता लॉन्सला उक्त दिलंय, उक्त. फक्त नवरा नवरी तिचे आई बाप नाही आले तरी चालती. हळद त्याची, बँड त्याचा, घोड्याला घोडा त्याचा, सगळं त्याचं. कारण भाऊबंधू वारले, माणसं राहिले. इथून पुढे वस्त्यांवर जी लोक राहतात त्यांनी आई वडील वारल्यानंतर शेतातच दफन करावं. आता गावात न्यायला भाऊबंधूच राहिले नाही. भाऊबंधूंचा फार सपाटा उठला.